जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण काही मजेदार जीके क्वेश्चन पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर नक्की करा, खास करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये कुठे विमानतळ आहे? तुमचे ऑप्शन असणार नाशिक मध्ये, नंबर 2 नागपूर मध्ये, नंबर 3 पुणे मध्ये आणि नंबर 4 अमरावती मध्ये। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 नागपूर। नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विमानतळ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती पदव्या मिळाल्या होत्या? तुमचे ऑप्शन असणार 25, नंबर 2 32, नंबर 3 35 आणि नंबर 4 40। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 32। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण 32 पदव्या मिळाल्या होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई वडिलांचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन असणार भीमाबाई केशवजी आंबेडकर, नंबर 2 भीमाबाई लखोजी आंबेडकर, नंबर 3 भीमाबाई रामजी आंबेडकर आणि नंबर 4 भीमाबाई भोजाजी आंबेडकर। बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 भीमाबाई रामजी आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई वडिलांचे नाव भीमाबाई आणि रामजी आंबेडकर असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा बोलता येत होत्या? तुमचे ऑप्शन असणार 1 भाषा, नंबर 2 2 भाषा, नंबर 3 4 भाषा आणि नंबर 4 9 भाषा। तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 9 भाषा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण 9 भाषा बोलता येत होत्या। बाबासाहेबांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये एकूण किती पुस्तके होती? तुमचे ऑप्शन 40,000, नंबर 2 60,000, नंबर 3 50,000 पेक्षा जास्त आणि नंबर 4 70,000। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 50,000 पेक्षा जास्त। बाबासाहेबांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये 50,000 पेक्षा जास्त पुस्तके होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन असणार केशवंत, नंबर 2 भीमराव, नंबर 3 रामजी आणि नंबर 4 मालोजी। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 मालोजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोबाचे नाव मालोजी असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोणी केला होता? तुमचे ऑप्शन असणार गांधीने, नंबर 2 नेहरूने, नंबर 3 ब्राह्मणाने आणि नंबर 4 यापैकी नाही। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोणीही केला नव्हता, तर त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केव्हा आहे? तुमचे ऑप्शन असणार 12 एप्रिलला, नंबर 2 13 एप्रिलला, नंबर 3 14 एप्रिलला आणि नंबर 4 15 एप्रिलला। हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न होता। तुम्ही मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। एक महत्वाची गोष्ट खास तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर आहेत, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या मजेदार व्हिडिओ मध्ये। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।